नमस्कार मित्रांनो, तुम्ही शेतकऱ्याला दूध देण्याआधी ॲडव्हान्स रक्कम देता का? आणि त्या ॲडव्हान्सची एंट्री मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये कशी करायची? तसेच ती रक्कम बिलामधून कशी कपात करायची हे माहीत नाही का? तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये जुन्या सॉफ्टवेअरची रक्कम कशी जोडायची, ॲडव्हान्स रक्कम कशी ॲड करायची, कॅशमध्ये घेतलेल्या ॲडव्हान्सची एंट्री कशी करायची, बिल बनवताना ती ॲडव्हान्स रक्कम कशी कापली जाते आणि शेतकऱ्याने कधी किती पैसे घेतले, हे सगळं पासबुकमध्ये कसे पाहायचे तेही समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यानंतर ॲडव्हान्स पेमेंट आणि बिलिंगमध्ये कोणताही गोंधळ राहणार नाही. सर्वप्रथम मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर ओपन करायचं आहे. मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डवरती ॲडव्हान्स हे ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. वरती प्लसच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला उत्पादकचा कोड टाकायचा आहे. उत्पादकचा कोड टाकल्यानंतर तुम्हाला इथे त्याचं नावसुद्धा दिसून येईल. तर इथे आपल्याला आता तारीख निवडायची आहे, कधी तुम्ही त्यांना ॲडव्हान्स दिला आहे. तर मी इथे 3 तारीख निवडत आहे आणि ठीक आहे करत आहे. तर इथे आपल्याला रक्कम टाकायची आहे, किती रक्कम आपण त्यांना दिलेली आहे ती. इथे रक्कम टाकल्यानंतर आपल्याला इथे जर तुम्हाला व्याजदर लावायचा असेल, तर तुम्ही इथे व्याजदरसुद्धा लावू शकता. जर तुम्हाला नसेल लावायचं, तर तुम्ही तिथे काहीही टाकू नका. आणि इथे टिप्पणी टाकायची आहे. तुम्ही कशासाठी त्यांना कॅश दिली आहे किंवा ॲडव्हान्स दिला आहे, ते तुम्ही इथे टाकायचं आहे. मी ते फॉर पेट्रोल असे टाकून ते सेव्ह करणार आहे. तर सेव्ह करा यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल. आपण हे ॲडव्हान्स सेव्ह करण्यासाठी सुनिश्चित आहात. तर होय म्हणायचं आहे. तर होय म्हटल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता त्यांची ॲडव्हान्सची जी एंट्री आपण केली आहे, ती इथे दिसून येते. तर जर तुमची एंट्री चुकली असेल किंवा अमाऊंट चुकीची पडली असेल, तर तुम्ही ती एडिटसुद्धा करू शकता बिलं सेव्ह करायच्या आधी. तर इथे पेन्सिलच्या बटनवरती क्लिक करायचं आहे वरती. इथे तुमची जी अमाऊंट काही चुकली असेल ती तुम्हाला दुरुस्त करून घ्यायची आहे. इथे मी दुरुस्त करत आहे आणि त्याला सेव्ह करा यावरती क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला बघू शकता हा ॲडव्हान्समध्ये बदल करण्यासाठी सुनिश्चित आहात का? तर होय करायचं आहे. तर ही एंट्री तुमची एडिट झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या एंट्र्या एडिट करू शकता. तर आता आपण पुढे बघणार, जर त्यांनी कॅशमध्ये आपल्याला रक्कम परत केली असेल, तर त्याची एंट्री कशी करायची ते पाहूया. ॲडव्हान्सवरती क्लिक केल्यानंतर कोणत्या कस्टमरने आपल्याला ॲडव्हान्स कॅशमध्ये दिले त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे वरती रक्कम जमा म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला रक्कम टाकायची आहे. त्यांनी आपल्याला रक्कम किती परत केली आहे ती इथे रक्कम टाकल्यानंतर खाली टिप्पणी टाकायची आहे, की त्यांनी कसे परत केले आहे किंवा तुम्हाला लक्षात राहण्यासाठी तिथे तुम्ही टिप्पणी काहीही टाकू शकता. तर मी इथे गिवन इन कॅश म्हणून टाकून सेव्ह करणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता जी आपण एंट्री केली आहे कॅशमध्ये ती इथे तुम्हाला दिसून जाईल. तर इथे तुमचे जेवढे पैसे कपात व्हायचे ते होऊन जातील आणि अशा प्रकारे तुम्ही ह्यामध्ये कॅशची एंट्री करू शकता. तर इथून पुढे आपण पाहणार आहोत की बिल बनवताना ॲडव्हान्स कशी कापली जाते. आता जेव्हा आपण शेतकऱ्याचे बिल बनवतो, तेव्हा आधी दिलेलं ॲडव्हान्स रक्कम बिलमधून आपोआप वजा कसे होते. तर बिलामध्ये यायचं आहे, नवीन बिलवरती क्लिक करायचं आहे. इथे कोणत्या कस्टमरचं तुम्हाला पाहायचं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. मी 1 नंबर कस्टमरवरती क्लिक करत आहे. इथे तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता ॲडव्हान्समध्ये इथे तुम्ही पाहू शकता ₹23,972 इथे तुम्हाला दिसत आहेत. ते आपोआप यामधून कपात होणार आहेत. तर तर आपण हे बिल सेव्ह करूया. तर वरती सेव्ह करावरती क्लिक केल्यानंतर इथे होय म्हणायचं आहे. तर हे बिल सेव्ह झालेलं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही ह्यामध्ये त्या कस्टमरचा ॲडव्हान्स एवढा कपात ऑटोमॅटिक झालेला आहे आणि एवढा शिल्लक आहे. जर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये मॅन्युअली काही चेंजेस करायचे असतील, तर तुम्ही नवीन बिल बनवावरती क्लिक करून इथे जो कस्टमर असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे खाली ॲडव्हान्समध्ये जी रक्कम दिलेली आहे त्या रकमेवरती निळ्या अक्षरावरती क्लिक करायचं आहे आणि तिथे तुम्हाला जी अमाऊंट टाकायची आहे ती तिथे टाकायची आहे. तर मी ते 22,000 टाकत आहे आणि ठीक आहे करत आहे. तर ठीक आहे केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की अमाऊंट जी आहे आपली चेंज झालेली आहे. तर हे बिल सेव्ह करून घ्यायचं आहे आपल्याला आणि होय म्हणायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही
आपल्याला जी अमाऊंट कपात करायची होती त्यांची ती इथे कपात झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही मॅन्युअलीसुद्धा कपात करू शकता. तर आता पुढे बघूया की आपल्याला जर फिक्स दर कपात करायची असेल तर ती कशी करावी. तर ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला दूध उत्पादकवरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला कोणता पण कस्टमर निवडायचा आहे. खाली स्क्रोल करायचं आहे. तिथे तुम्हाला अधिक माहितीमध्ये हप्ता दिसेल, त्यामध्ये ऑटो आहे, तर त्या ऑटोवरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला पेन्सिलच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही ऑटो आहे त्याला आपण कपात नाही हे सुद्धा करू शकतो, म्हणजे त्यांची कपातच नाही करायची असं. व फिक्स कपात हे सुद्धा तुम्ही क्लिक करून तिथे करू शकता. मी इथे 5,000 टाकत आहे फिक्समध्ये आणि सेव्ह करत आहे. तर आता हे जी 5,000 आहे आपली प्रत्येक मस्टरला ह्याची फिक्स कपात होत राहील. तर असे तुम्ही फिक्स कपातसुद्धा करू शकता, यामुळे कोणताही हिशोबाचा गोंधळ होत नाही. आता सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला शेतकऱ्याने कधी ॲडव्हान्स घेतले आणि किती रक्कम घेतली आणि कधी ती कापली गेली ते पाहायचं असेल तर रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे. खाली स्क्रोल करायचं आहे. इथे तुम्हाला इतर रिपोर्ट हे ऑप्शन दिसेल, त्यामध्ये पासबुकवरती क्लिक करायचं आहे. ते पासबुकवरती क्लिक केल्यानंतर इथे पासबुक प्रकारवरती क्लिक करायचं आहे. इथे निवडण्यासाठी टॅप करा हे ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही ॲडव्हान्स हे ऑप्शन निवडून ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर इथे तुम्हाला तारीख निवडायची आहे. तुम्हाला कधीपासून त्यांचं पाहायचं आहे ते. मला 1 एप्रिलपासून पाहिजे, तर 1 एप्रिल निवडून मी ठीक आहे करत आहे. तर कुठपर्यंत पाहिजे ते आपल्याला इथे तारीख निवडायची आहे. मला इथे 20 तारखेपर्यंत पाहिजे, तर मी 20 तारीख निवडून ठीक आहे करत आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता की आपल्याला इथे 2 पर्याय दिले आहेत, सर्व उत्पादक आणि उत्पादकनुसार. तर मला जर उत्पादकनुसार पाहिजे असेल तर मी उत्पादकनुसारवरती क्लिक करून तिथे उत्पादकाचा कोड टाकणार आहे. तर इथे मला 1 नंबर कस्टमरचा कोड टाकायचा आहे, तर मी इथे 1 नंबर टाकून प्रस्तुत करा यावरती क्लिक करणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता त्यांची संपूर्ण माहिती इथे मला इथे दिसून येते. कधी त्यांनी पैसे घेतले, कधी कट झाले व शिल्लक किती आहेत ते सर्व इथे मला दिसत आहे. तर इथे चौकोनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही याची इथे संपूर्ण माहिती पाहू शकता. इथे तुम्हाला तारीख दिसून येते, कधी कोणत्या तारखेला घेतलं आहे व त्यांचं कमेंट आपण काय टाकलं आहे, किती डेबिट झालं आहे, किती क्रेडिट झाले आहेत ते इथे तुम्ही पाहू शकता. इथे तुम्हाला त्यांचा टोटल डेबिट, टोटल क्रेडिट व क्लोजिंग बॅलन्स हे सर्व काही इथे दिसून जातं. तुम्ही ह्याचे PDF सेव्ह किंवा WhatsAppला शेअर आणि प्रिंटसुद्धा काढू शकता. तर ह्याला जर तुम्हाला एक्सेलमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही ही एक्सेल सेव्हच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते एक्सेल फाईल सेव्हसुद्धा करू शकता. तर मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमुळे ॲडव्हान्स मॅनेजमेंट सोपे होते. कॅश आणि बिल दोन्हींचा हिशोब क्लिअर राहतो. शेतकऱ्यांचा विश्वास वाढतो. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मोबाईल डेअरी संबंधित अशाच उपयोगी व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा.